नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मला सुचलेल्या ओळी धूम्रपान, तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर त्यावरती ही माझी स्वरचित कविता आहे. नक्की ऐका आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय व्यक्त करायला अजिबात विसरू नका. तर बघूयात आपण धूम्रपान. धूम्रपान धुराची नशा, धूम्रपान धुराची नशा, संगतीचा मोह सारा, संगतीचा मोह सारा, आणि प्रभावही तितकाच, प्रभावही तितकाच. इतका कसा होतो तुझ्यावर मानसा, इतका कसा होतो तुझ्यावर मानसा, जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू, जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू. कौटुंबिक जबाबदारीचे भान, पत्नी मुलांचे संगोपन, कसा विसर पडतो तुला मानसा. इतकी कशी भुरळ पडते व्यसनाच्या दुनियेतली, इतकी कशी भुरळ पडते व्यसनाच्या दुनियेतली. बरं सगळं असतं तुला माहीत, धूम्रपान करी आयुष्य लहान, धूम्रपान करी आयुष्य लहान. आर्थिक चटके, कौटुंबिक कलह, शारीरिक नुकसान, तरी तुला कोणती अशी भुरळ पडते. त्या धुराच्या नशेत वेळीच सावर स्वतःला, वेळीच सावर स्वतःला. आंतरिक जागृतीने भानावर ये, आंतरिक जागृतीने भानावर ये. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. जगता यावे माणसा, जगता यावे माणसा. निरोगी राहून सत्कर्म सद्बुद्धी, कर्तव्यात राहून आनंद जीवनाचा लुटता यावा माणसा. कोणत्या गोष्टीस किती महत्व द्यावे, कोणत्या गोष्टीस किती महत्व द्यावे, याची जाण असावी तुला माणसा, याची जाण असावी तुला माणसा. लोकांना तुझी मजा बघून तुला नशेच्या धुरात सोडून द्यायचं असतं, लोकांना तुझी मजा बघून तुला नशेच्या धुरात सोडून द्यायचं असतं. पण तू मात्र तुझं सगळं, पण तू मात्र तुझं जगणं, हसणं, आनंद, सत्कर्म, नाती, कर्तृत्व सोडून देऊन वाईट प्रोत्साहन देणाऱ्या संगतीला जवळ करून स्वतःचं आयुष्य, तुझा संसार, तुझा आनंद, कर्तव्य धुराच्या नशेत सोडू नको माणसा, सोडू नको माणसा. जागा हो माणसा, जागा हो. संगतीचा मोह सारा, प्रभावही तितकाच. कारण हे एखाद्याच्या संगतीमुळे होतं. व्यसन हे एखाद्याच्या संगतीमुळेच लागू शकतं आणि त्याचा जर आपल्यावर अति जास्त प्रमाणात प्रभाव असेल तर आपण त्या व्यक्तीच्या आहारी जातो, मैत्रीच्या आहारी जातो आणि आपणही आपल्यावरती तसाच प्रभाव पाडून घेतो आणि ती जशी व्यक्ती वागत असते ना तसंच आपण वागायला लागतो, भान सोडून. म्हणून इतका कसा होतो रे माणसा तुझ्यावरती प्रभाव, आणि जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस. लगेच म्हणजे मैत्रीच्या इतकं आहारी जाऊन आपण आई वडिलांचे संस्कार, आपल्या घरातली मूळ तत्व आहेत, माणूस म्हणून जगण्याची एक जगण्यातलं एक शहाणपण आहे, माणूस म्हणून माणसातलं एक आपुलकीचं नातं आहे, ते कसं विसरतो. कर्तव्य कसं विसरतो, जबाबदारी कशी विसरतो. आणि पत्नी मुलांचं संगोपन आहे. जर एखादी व्यक्ती वैवाहिक संसारिक बंधनात अडकलेली असेल तर त्याच्या मागे तो एकटा नसतो, त्याच्या मागे कुटुंब आहे, मुलं आहेत, जबाबदारी आहे स्वतःची आणि कुटुंबियांची पण. मग ती का विसरायची आणि एखाद्या व्यसनाच्या आहारी आपण जायचं कशासाठी. आणि बरं त्याला सगळं माहिती असतं बरं का, इतका मैत्रीच्या आहारी गेलेला असतो एखादी व्यक्ती की त्याला सगळं माहिती असतं की धूम्रपानामुळे काय काय होत असतं. इतक्या जाहिराती आलेल्या असतात, इतकं सगळं सुरू असतं, इतकी सगळी माहिती प्रसारित झालेली असते, तरी सुद्धा त्याला माहिती असतं की ह्यामुळे काय काय तोटे होणार आहेत, हे सगळं माहिती असतं. तरी सुद्धा ती व्यक्ती त्या व्यसनाच्या आहारी जाते. त्याला माहिती असतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपले आर्थिक नुकसान होणार आहे, कौटुंबिक नुकसान तर प्रचंड प्रमाणात, मानसिक
आर्थिक सगळ्याच गोष्टीत नुकसान होणार आहे, शारीरिक नुकसान स्वतःचं होणार आहे. आणि हे सगळे चटके सोसायला तो फक्त एखाद्या व्यक्तीच्या, मैत्रीच्या किंवा संगतीचा प्रभाव आपल्यावर स्वतःवरती पाडून घेतो एखादा माणूस आणि या व्यसनाच्या आहारी जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर मला असं वाटतं की वेळीच ह्या गोष्टी मधून सावरायला हवं आणि आपण कोणाचा प्रभाव आपल्यावर पाडून घ्यायचा, काय करायला हवं, जगण्यातलं शहाणपण शिकायला हवं, माणूस म्हणून आपण कसं वागतोय याचं भान माणसाला नक्कीच असलं पाहिजे. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते जगायला आलं पाहिजे आपल्याला. त्या जगण्यातलं शहाणपण, माणूस म्हणून आपण कसं वागायला हवं, काय करायला हवं, कुटुंबासाठी आपलं काय जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आपण स्वतः त्यामध्ये कर्तृत्व आपलं कसं सिद्ध करायचं या सगळ्यामध्ये, आणि ह्या सगळ्याचा आनंद आपल्याला कसा लुटता येईल ह्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतंय कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि कोणाचा प्रभाव आपल्यावर किती पाडून घ्यायचा हे कळायला हवं माणसाला. तर लोक मात्र काय करतात, एखाद्याला मार्गी लावतात वाईट गोष्टींच्या आणि त्याची मजा घेत बसतात, आणि कारण त्यांना तेच हवं असतं. पण आपण माणसं ओळखायला पण शिकलं पाहिजे की हा माणूस आपल्याशी कसा वागत आहे, कसा बोलत आहे, आपल्याला कोणत्या सवयी लावत आहे का, आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रभावाखाली किती ठेवत आहे आणि आपण त्याच्यामध्ये किती गुरफटलो जातोय. ह्या सगळ्या गोष्टींचं भान प्रत्येक माणसाला असलं पाहिजे. खरं तर ह्या गोष्टींमुळं आपलं जगणं, हसणं, बोलणं, आपला नाती दुरावतात, आपण कर्तव्य सोडून देतो. सगळ्या गोष्टी इतक्या नकारात्मक घडायला लागतात ना ह्या संगतीच्या प्रभावामुळे. आपण मग संगत कोणाची करायची हे आपण ठरवायचं आहे. चांगल्या व्यक्तींची संगत करायची की वाईट व्यक्तींची संगत करायची, की व्यसनाधीन व्हायचं, हे प्रत्येक माणसानं ठरवलं पाहिजे. आपल्यावरती आपला स्वतःचाच ताबा असला पाहिजे, स्वतःचा विश्वास असला पाहिजे, परमेश्वरावर विश्वास असला पाहिजे. शिवाय आपण कुणाच्या प्रभावाखाली तर येत नाही ना. ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी नियमितपणे झालीच पाहिजे आणि ही जाग माणसाला असलीच पाहिजे. ही आंतरिक जाणीव, एक माणूस म्हणून जगण्याची कला माणसाला शिकता आली पाहिजे. जगण्यातलं शहाणपण शिकता आलं पाहिजे. स्वतःच्या बाबतीत, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत, कौटुंबिक जबाबदारीच्या बाबतीत आणि कर्तव्य दक्षपणाच्या बाबतीत आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या बाबतीत सुद्धा स्वतःलाही हरवून बसायचं नाहीये कोणाच्या प्रभावाखाली. स्वतःचंही कर्तृत्व तितकंच सिद्ध करायचं, स्वतःच्या आवडीनिवडी जपायचं, आरोग्य जपणं महत्वाचं आहे. कारण परमेश्वरानं एक अत्यंत सुंदर देणगी आपल्याला दिलेली असते, शरीर, आणि त्या शरीराच्या माध्यमातून आपण परमेश्वराला सुद्धा जाणू शकतो, परमेश्वराचा अनुभव सुद्धा घेऊ शकतो. परमेश्वरानं आपल्याला एक सुंदर शरीर दिलं असतं जे आपल्याला फक्त निरोगी ठेवायचं आहे. माणूस म्हणून जगताना, वागताना, वावरताना आनंदी राहायचं आहे, सत्कर्मात राहायचं आहे, कर्तव्यात राहायचं आहे. आणि माणूस म्हणून कसं जगायचं, जगण्यातलं शहाणपण, युक्तिपूर्वक कसं जगण्याची कला आपल्याला आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खरं तर ह्या सगळ्या बाबतीत माणसानं जागृतही असायला पाहिजे. माणूस, समोरचा माणूस आपल्याशी कसा वागतोय, आपल्याला किती प्रभावाखाली ठेवतो आणि आपल्याला स्वतःला काय सवयी त्याच्याकडून लागत आहेत ह्याचं भान नक्कीच असलं पाहिजे. आणि हे जर असेल ना, ह्या सगळ्या बाबतीत तुम्ही जर जागृत असाल ना, तर नक्कीच तुम्ही कोणाच्या प्रभावाखाली येणार नाही. स्वतःची सद्बुद्धी वापरून आपण सत्कर्म करून, कर्तव्यात राहून, आनंदी राहून, योग्य मार्गाने चांगलं आणि आनंदी सुंदर जीवन जगू शकतो
असं मला तरी वाटतंय. बघा, तुम्हाला जर माझी स्वरचित मला सुचलेल्या ओळी आवडल्या असतील आणि त्या कवितेचा आशय सुद्धा तुम्हाला आवडला असेल, तुमचा अभिप्राय लिहायला अजिबात विसरू नका. नमस्कार.